खूप सुंदर उदाहरण दिलं. भगवद्गीतेचाच विषय निघाला तर कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. फलाची अपेक्षा मा करू फलेषु नको. कदाचन या आधारावरच आपल्या हो गुरुची हो आहे. अगदी कारण तुम्ही म्हणालात तसं मदतीची म्हणा किंवा हं. अपेक्षाच कुणाकडून करू नये, आपलं कर्म करावं हो हाच सिद्धांत निघतो. आणि म्हणजे तेच बरं. त्यात काय आहे, कर्मफल ईश्वरी अर्पिजे. बरं. आपण काम करायचं. आता BBNG उभा करून आम्ही सगळे माझे सहकारी जवळपास एक 150-200 या विचारांनी प्रवृत्त असलेले 150-200 आमचे ऑफिस बेरर्स आहेत BBNGचे. ते याच विचारांनी काम करतात की यातून नक्की काय घडेल, पुढे जाऊन काय घडेल, आम्हाला काय काय करायचं आहे. येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी एक असं विश्रामगृह असावं, एक असं कार्यालय असावं की जिथे सरकारच्या सर्व योजना साठी मदत मिळावी. शिक्षणासाठी असो, व्यवसायासाठी असो अथवा तत्सम असो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या उद्योजकाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि व्यवसायासाठी काही मीटिंग आहेत, त्या मीटिंग पार पडल्यानंतर परत गावी जायचं आहे, पण तेवढ्यात त्याला ते शक्य नाही. मग काय करायचं, तर त्याला राहावं लागतं. एखाद दुसरा दिवस राहावं लागलं तर आज शहराच्या ठिकाणी सगळे उद्योग तर शहराला जोडून आहेत. शहराच्या ठिकाणी 2-4 हजार रुपये असेच जातात जरा चांगल्या ठिकाणी राहायचं म्हणलं तर. आणि समाजामध्ये स्टेटस सिम्बॉल सांभाळून राहावं लागतं. आता मी वारकरी माणूस आहे, मी जाऊन भक्त निवासमध्ये राहील, पण सगळ्यांना ते शक्य नाही, सगळ्यांना ते डायजेस्टिव्ह होणार नाही. त्यामुळं आपल्याला अशी एक व्यवस्था असली पाहिजे की काही कारणानं मला पुण्याला यायचं आहे, पुण्याच्या चॅप्टर हेडला त्यानं संपर्क केला, 1-2 दिवसासाठी माझी राहण्याची व्यवस्था होईल का आपल्या ऑफिसला जोडून असलेल्या रूम मध्ये. तो करेल. तुला बाहेर 2,000 रुपये लागत असतील, तू संस्थेला 500 रुपये दे, मेंटेनन्स फक्त सांभाळू. अशा प्रकारचे आपल्याला सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यालय करायचे इच्छा खूप आहे. खूप छान आहे संकल्पना आणि खूप मदतही होऊ शकते नवीन उद्योजकाला. आणि जे जे गरजेचं आहे त्यावेळी आपण म्हणतो की फीडिंग नाही म्हणता येणार त्याला, पण एक बेस तयार करून देत आहे थोडंसं प्रायमरी, आणि हे गरजेचं आहे आतापर्यंतच्या काळामध्ये. आणि फिनिक्स बक्षीस तयार करत आहात तुम्ही असं म्हणू आपण थोडक्यामध्ये. आणि शुभेच्छा तर आमच्या आहेतच तुम्हाला. उद्दिष्टांबद्दल तुम्ही सांगितलं, पण आता जे म्हणजे तरुण पिढी आहे ब्राह्मणांची म्हणा, जॉब 9 to 5 ही कन्सेप्ट आपल्याकडे तर फार प्रगत होती. IT-चं तर आहेच, BBNG म्हटल्यानंतर ब्राह्मणांशी रिलेटेड म्हणतो. आपल्या समाजामध्ये ते खूप फेमस होतं म्हणून थोडक्यात आणि आवडीचं की 9 to 5 IT. पण आता हळूहळू ती पिढी सुद्धा वळतीये उद्योगांकडे. पण तरुण मुलांना तुम्ही काय सांगताल की नोकरीपेक्षाही तुम्ही उद्योगाला म्हणजे काय म्हणतो प्राधान्य द्या, पण द्यायचं तर का द्यावं, मग हेही तरुण पिढीला सांगतात. हे बघा, नोकरी करावी, नोकरी करू नये असं मी म्हणणार नाही. नोकरी कशासाठी करावी हे ठरलं पाहिजे. आपला स्वतःचा बेस तयार करण्यासाठी नोकरी करावी. नोकरी करताना छानचोकीपणा करून लायबिलिटीज वाढवून त्यात अडकून जाऊ नये. होतं काय, नोकरी केली, बायकोने नोकरी करायची, 9 to 5 7च्या आत घरात वगैरे सगळं कल्पना मान्य आहे. पण एका विशिष्ट परिस्थितीत लक्षात घ्या, म्हणजे मी त्या जमान्यात आलोय ज्या जमान्यात साईड बिझनेस केल्याशिवाय नोकरी करणाराचा प्रपंच भागत नव्हता. एवढे कमी पगार होते. आता या लोकांचे पगार एवढे झालेत आणि त्या प्रमाणात त्यांची खरेदीची ताकद वाढली आणि ते मग काय करतात, भविष्याचा वेध घेऊन मोठी कर्ज काढतात आणि असेट्स तयार करतात. आणि मग 40-45 तुम्ही IT सेक्टरमध्ये बघा, तुम्ही पेपरमध्ये येतात, 2 लाख लोकांचे जॉब गेले, याला बेंचवर बसवलं, त्याला टेबलवर बसवलं, काहीतरी त्या क्षेत्रातलं मला फार कळत नाही. पण आमच्या काळात सुद्धा ह्या 45च्या पुढं जो सामान्यतः एक लक्षात घ्या, ब्राह्मण समाज हा काही करू शिकतो, त्यामुळे तो प्रत्यक्ष कामगार म्हणून फार कमी असतो. म्हणजे ब्ल्यू कॉलर मध्ये खूप कमी असतो. आणि गडबड काय होते त्याच्यामध्ये, त्यामुळे एक तर तो क्लार्क असतो,
एक तर तो प्लॅनिंग इंजिनियर असतो, एक तर तो सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये असतो, एक तर तो प्रोग्रॅमर असतो, किंवा मग तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो, पर्सनल मॅनेजर असतो, पर्सनल मॅनेजमेंट मध्ये असतो, याच लेवलला. आणि जेव्हा एखादा उद्योग सुद्धा असे होत असतात. एखादा उद्योग थोडा अडचणीत येतो ना, तेव्हा तो सगळ्यात पहिले आपला खर्च कमी करायला बघतो. कारण महागाई वाढते, त्याचं प्रॉडक्ट सस्टेन होत नाही, कस्टमर त्याला जास्त पैसे देत नाही. त्यावेळी तो काय करतो, ओव्हरहेड्स कमी करतो. आता ओव्हरहेड कशाला म्हणायचं, तर प्रत्यक्ष उत्पादनात जे हात आहेत त्यांना शक्यतो काढत नाहीत. का काढत नाहीत, त्यांनी एक स्किल अक्वायर केलेलं असतं आणि ते स्किल पुन्हा त्या भावात मिळत नसतं. पण सिस्टीम ओरिएंटेड काम आहे. आज प्रोग्राम आहे, काही नाही, ऑर्डर फीड करायचे, पेमेंट त्याप्रमाणे रिलीज होते, अकाउंट आहे, हे आहे, ते आहे, ERP आहे, डमुक आहे. नोकऱ्या कमी होतात, त्या तिथल्या सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कमी होतात, सपोर्टिव्ह डिपार्टमेंटच्या कमी होतात. आणि मग 45शीत त्याचा पगार एवढा झालेला असतो की त्याला घरी बोलवून त्याला पाकिट दिलं जातं, भाऊ VRS जा घरी, कारण त्याच्या पगारात नवीन 2 किंवा 3 तरुण येतात. आणि मग त्यावेळी यानं घर घेतलेलं असतं, यानं गाडी घेतलेली असते, दरवर्षी बायकोला कुठेतरी परदेशी गेलेला असतो, आठवड्यातनं एकदा तरी बाहेर जेवायला जायलाच लागतं, त्याशिवाय तर काही खरं नसतं. आणि या सगळ्यामध्ये त्याची शिल्लक काही नसते. घरी आल्यावर बायकोच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्याच्या पलीकडे याच्याकडे काही राहत नाही. त्यामुळे प्रत्येक तरुणानं शहाणं व्हावं. जेव्हा म्हणून नोकरीला लागेल त्या दिवसापासून मी कमीत कमी 35व्या वर्षी कुठल्या तरी उद्योगात उतरणार आहे, असा संकल्प करून कुठलीही कर्ज न काढता पुढे चालावं. मग आणि कुठेच नोकरी न करता एखाद्या उद्योगात गेला, काही अडचण नाही. हे बघा, भय इथले संपत नाही, शिक्षण कधीही संपत नाही. त्यामुळं नोकरी करा, नाहीतर धंदा करा, बिझनेस करा. दोन्ही मध्ये कुठेतरी अपयश, कुठेतरी यश, कुठेतरी अडचणी, त्रास होणारच. मला रेड कार्पेट वॉक पाहिजे असं कुठेच नसतं. त्यासाठी त्यांच्या तीर्थरूपांनी किमान 10 पिढ्या वेड्यासारख्या वागल्या तरी चालेल एवढी इस्टेट ठेवावी लागते. आणि ती मला नाही वाटत आता कोणाकडे राहिली. त्यामुळं ते आपलं सगळंच कल्चर बदललंय, तर आपण ते जपलं पाहिजे. आणि मूळ ब्राह्मण समाज हा नेहमी गुंतवणुकीला, बचतीला प्राधान्य देणारा राहिलेला आहे. आणि त्या बचतीचं रास्त हे करून, विनिमय करून त्यांनी काही ना काही उभा केलेला आहे. अहो, घराणे आहेत, किर्लोस्कर आहेत, गरवारे आहेत, चितळे आहेत. काय कमी शिकलीत का चितळ्यांची मुलं? पण सांभाळतात सगळे व्यवसाय व्यवस्थित. कोणत्याही व्यवसायात जोपर्यंत जनरेशन उतरत नाहीत तोपर्यंत काही खरं नाही. आणखी एक दुसरी गोष्ट, तरुणांपेक्षा सुद्धा तुम्ही म्हणालात तरुणांना काय सांगाल, तरुणांच्या आई वडिलांना सांगायला पाहिजे. तरुणांना काय, तरुणांच्या पंखात ऑलरेडी ऊर्जा भरलेली आहे, त्यांची झेप घ्यायची तयारीच आहे, ती भरारी घ्यायला तयार आहे. सगळ्यात पहिले मुलीची आई, ती मी उद्योजकालाच मुलगी देईल या तयारीची झाली पाहिजे. नाहीतर तिला 7च्या आत घरात येऊन टीव्ही पुढे बसणारा नवरा कशाला पाहिजे? तुला तरी मिळाला होता का बाई? दुसरी गोष्ट, लग्नाच्या वेळी त्याला घर आहे का, त्याला गाडी आहे का, ढमुक आहे का, टमुक आहे का, हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्यानं काही स्वतःच उभा केलंय का, तो काही उद्योग करतोय का, असे प्रश्न विचारले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्या भाषेत सांगतो, आपण आपल्या मुलांची मुंज करतो. मुंज केल्यानंतर टेक्निकली तो शिक्षणासाठी गुरुकडे जाणं अपेक्षित आहे, आता जात नाही. मग आपण विचार काय करतो, आपण मुंजा जेवायला घालतोय. तर आपण पण ती तयारी केली पाहिजे की हा व्यवसायात उतरल्यावर 1000 दिवस याने 1 रुपया नाही आणला तर चालेल,
1000 दिवस लागतात बरोबर. यानं व्यवसायात उतरावं. आणि मी 1000 दिवस काही मागणार नाही, ही आई वडिलांनी तयारी करायला पाहिजे. आणि मग मुलांना तो जर कम्फर्ट असेल ना, पोरं डेफिनेटली काही करून दाखवतील. अहो, स्टार्टअप मध्ये किती मुलं काम करतात, खूप चांगलं काम करतायत. कितीतरी नवीन आणि कितीतरी संधी आहेत, कितीतरी संधी आहेत. आज भारत एकेकाळी कृषी प्रधान देश होता, आजही कृषी प्रधानच देश आहे. आपल्याकडं किती जमीन आहे. पृथ्वीवरती आपल्या देशासारखं अनुकूल वातावरण इतर देशात नाही. कुठे बर्फ पडतो आपल्याकडे, कुठे वाळवंट आहेत आपल्याकडे. आपल्याकडे वाळवंटही सॅम्पलला आहे, बर्फ पडणाराही क्षेत्र सॅम्पलला आहे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आहेत, तिन्ही बाजूने समुद्र आहे. पर्यटनही चांगलं विकसित होऊ शकतं. आपल्याकडे खूप चांगली स्कल्पचर्स आहेत. कुठल्या क्षेत्रात आपण कमी आहोत? आपण कुठेच कमी नाही. आपण अंधानुकरण थांबवलं पाहिजे आणि नवनवीन कल्पनांना निश्चित आपण उभारी दिली पाहिजे. ते पालकांनीच जर ठरवलं. आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं, नाही माझा आहे व्यवसाय, पण त्याला काय करायचं त्यानं करावं. याला काय अर्थ आहे? म्हणजे तू काडी काडी बनवून मला सांगा, चिमणी आणि चिमणा काडी काडी बनवून ते घरटं बनवतात आणि पिल्लांना तिथेच जन्माला घालतात, तिथेच फीड करतात ना. फीड केल्यानंतर पिल्लाने उडून जायचं आणि ते घरटं माझं काही संबंध नाही असं म्हणायचं, याला काय अर्थ? हे घरटं आपलं आहे, आपण ते जपलं पाहिजे आणि ते सांभाळलं पाहिजे. त्याच्यात आहेत ना अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला सांगतो, मी 1995-96 इम्टेक्सला दिल्लीला गेलो होतो. जागतिक दर्जाचं प्रदर्शन असतं मशीन टूल्सचं. त्याच्यामध्ये मोहिनी केळकर, त्यावेळच्या बीटेक, आणि मिलिंद केळकर ग्रँड मास्टर म्हणून औरंगाबादला, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला कुटुंब आहे. त्यांचा मुलगा समीर, मल्टीफोल्ड डेव्हलपमेंट केलं त्यांनी. आमचा मिहीर घोटीकर, सदानंद घोटीकरांचा मुलगा, त्यानं त्याच्या जावयाचं त्यांच्या सासऱ्याचा उद्योग पुढे नेला. अनेक अनेक उदाहरणं सांगता येतील. अगदी लेटेस्ट म्हणजे आमच्या रवींद्र प्रभू देसाईंचा मुलगा परीक्षित अप्रतिम सांभाळतोय. चितळेंची मुलं सांभाळतात, 3री-4थी जनरेशन सांभाळते. शक्य आहे आणि त्या पद्धतीनं ते ग्रो करतायत. तर तेच केलं पाहिजे. अगदी लेटेस्ट उदाहरण सांगायचं झालं तर 2nd जनरेशन आली आणि त्यांनी त्याला वेगळी डायमेन्शन दिली. असे अनेक क्षेत्रात आहेत लोक, अनेक क्षेत्रात आहेत. आणि आता उद्योजकतेकडे वळायलाच पाहिजे ही धारणा ब्राह्मण समाजाकडे आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे मला खूप कौतुक वाटतं, म्हणजे मराठा बिझनेस फोरम सुद्धा नंतर स्थापन झालाय, किंवा अगदी आमचे कांबळे सुद्धा खूप छान काम करतायत डिकी म्हणून. तर सगळ्यांनी आपली आपली कुटुंब, आपला आपला परिवार समृद्ध करण्यासाठी काम केलं ना, तर सगळ्यांचाच विकास होईल. आपल्याला मेहनत आपल्याच घरावर अगोदर करावी लागेल. नाहीतर एक तर आपण समाजसेवक व्हावं, नाहीतर उद्योजक व्हावं, दुसरं काही होऊ नये. दोन्हीच वर्गामध्ये आहे की सुधारणा करू. एक तर समाजसेवक, नाही तर उद्योग. नाही, आई खूप सुंदर सांगताय. आता तुम्ही उद्योजकांचं सांगितलं की आई वडिलांनाच खरं सांगायला घडवताना उद्योजक पिढी आई वडिलांच्या मानसिकतेतूनच घडव, असं म्हणू आपण. अगदी 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 100%. किंबहुना उद्योजक पिढी म्हणजे जावाई उद्योजक असला पाहिजे, मुलगा उद्योजक झाला पाहिजे, मुलीनं माझ्या उद्योगात सक्सेसर म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही मला सांगा, सरकारनं बापजाद्याच्या इस्टेटीमध्ये मुलीला हिस्सा दिलाय की नाही? मग बापजाद्याच्या उद्योगामध्ये तिनं का लक्ष घालू नये? आहेत ना माझे खूप. मग मला सांगा, माझे खूप मित्र आहेत ना. हो, माझा नरेंद्र आहिरे म्हणून, निशिकांत आहिरे म्हणून मित्र आहे नाशिकला, त्याचा जावई सांभाळतोय. माझे जांभोटकर म्हणून मित्र आहेत, त्याचा जावई सांभाळतोय. ठीक आहे ना, मुलगा असो मुलगी असो,
त्यांनी बापाचा उद्योग पुढे नेला पाहिजे. हा, तू ऍडिशनल डायमेन्शन लाव, तू डायव्हर्सिफिकेशन कर, फॉरवर्ड इंटिग्रेशन कर, बॅकवर्ड इंटिग्रेशन कर, ग्रोथ प्लॅनवर चाल. ते आहे ते का ते मोडू नकोस, ते घेऊन पुढे चाल. एवढंच मला सांगायचं.